नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी पण छान मजेत, तुम्ही पण छान असाल. तर आज बनवायचं चाललं आहे आपलं पापड. मी घेतलं आहे रेडीमेड पापडाचं पीठ आणि बघा आता पापडाचं कणिक छानपैकी घट्ट मळून घेतलं, पातळ पीठ नाही. आता आपण त्याला थोडं ठेचून तेल लावून ठेचून नरम करून घेऊ आणि छान असं ठेचून मऊ झाल्यावरती त्याला मस्त असं एकदम मऊ सुटली असं ठेचून घ्यायचं. तेल लावून ठेचून घेतलं. तेवढं लावायला पीठ साईडला काढून ठेवलं. तर 1 किलो पीठ आहे. त्यात आता त्याचे छोटे छोटे 20 पार्टमध्ये करून घेणार आणि त्याचे जे तयार करून घेणार एक बारीक आणि त्याच्या छान घरचं ते मला विक्रीचे पापड खायला आवडतात. जाड तर बघा आता पीठ लावून घेते त्याला आणि पापड लाटत आपल्या अशा बालपणीच्या खूप आठवणी असतात. काय काय केलेलं असतं. खेडेगावात छोटे छोटे मुली खूप पापड करतात बरं का. आणि आता बघा माझं पापड कसं झालेलं आहे. पहिलाच पापड आहे, तर नक्की सांगा. आता झाला माझा पापड तयार आणि मी 1 किलोचे पापड दिवसभर एकटीनेच लाटले. 12ला लागले आणि 5-5:30 पर्यंत म्हणजे सगळे पापड संपून गेले. बघा माझे पापड तयार झाले. जवळपास आता 1 किलो पिठाचे जवळजवळ 100 ते 105 पर्यंत माझे पापड झालेले आहे. कसे दिसतात? छान आहेत ना? आवडले का तुम्हाला? तर या मग खायला. आणि बघा कसे झाले पापड. आता हे थोडे वाळवून मी भरून ठेवणार. तर आवडले तर नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. आता थोडा निवांत बसून एक व्हिडिओ घेतला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद. बाय बाय. मी आता ठेवते पापड भरून. बाय. शक्यतोवर मैत्रिणींनो घरचंच खात जावा. बाहेरचं खाण्याचा मोह टाळा. धन्यवाद. थँक्यू. बाय.